झुकी है दुनिया झुकाने वाला चाहिए। नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल, सार्वजनिक वार्तामध्ये आपले स्वागत आहे। भारताच्या इतिहासात आंदोलने नवीन नाहीत। स्वातंत्र्यापासून आजवर या देशाने अनेक मोठी जन आंदोलने पाहिली। काहींनी कायदे बदलायला लावले तर काहींनी थेट सत्ता उलथवून टाकल्या। 2011 सालचे अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे। पण वर्ष 2026च्या भर उन्हात दिल्लीच्या जंतर मंतरवर एका अशा आंदोलनाने इतिहास रचला ज्याची कल्पना देशातील मोठ्या राजकीय पक्षांनीही केली नव्हती। अमेरिकेतील सुख, वस्तू, आयुष्य आणि करिअर बाजूला सारून एका 30 वर्षाचा मराठी तरुण भारतात येतो। सोशल मीडियावरील एका उपरोधिक शब्दातून पेटलेला वणवा थेट संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतो। नीट, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर देशाच्या शिक्षण मंत्र्यांना अखेर राजीनामा द्यावा लागतो। होय, आपण बोलतोय अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल। आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की एका 6 शब्दांच्या सोशल मीडिया पोस्टने भारताचे पहिले जन आंदोलन कसे उभे केले। मित्रांनो, हे आंदोलन कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाने किंवा संघटनेने सुरू केले नव्हते। नीट परीक्षेतील घोटाळा, पेपरफुटी आणि प्रचंड बेरोजगारीमुळे देशातील तरुण कमालीचा त्रस्त होता। याच तरुणाईच्या वेदनेला वाट करून देत अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर एक उपरोधिक पोस्ट लिहिली आणि तेथून जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा। सुरुवातीला अनेकांनी याला डिजिटल मस्करी समजले, पण म्हणतात ना, तरुणांचा संताप शिंगेला पोहोचतो तेव्हा क्रांतीची ठिणगी पडायला वेळ लागत नाही। दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो तरुण या डिजिटल मोहिमेत जोडले गेले आणि बघता बघता याचे रूपांतर एका महा आंदोलनात झाले। पण हा रस्ता सोपा नव्हता। अभिजित दिपके जेव्हा अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झाले तेव्हा त्यांचे पहिले आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते। सुरुवातीला गर्दी कमी होती, अभिजित यांची तब्येतही बिघडली होती। विरोधकांनी आणि टीकाकारांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। सोशल मीडियावरून हा तर काही दिवसांचा फुगा आहे, हा तरुण पुन्हा अमेरिकेला पळून जाईल अशा वावड्या उठवण्यात आल्या। परंतु एका शेतकऱ्याचा नातू असलेल्या अभिजित यांच्या रक्तात जिद्द होती। त्यांनी हार मानली नाही। त्यांनी जंतर मंतर गाठले आणि तेथेच ठिय्या मांडला। या आंदोलनाला खरी नैतिक आणि प्रचंड ताकद मिळाली जेव्हा प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि स्वतः उपोषणाला बसले। आता लढा फक्त विद्यार्थ्यांचा राहिला नव्हता, तो देशाच्या भविष्याचा लढा बनला होता। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ऐन उन्हाळ्यात सलग 36 ते 37 दिवस अभिजित दिपके आणि त्यांचे तरुण सहकारी दिल्लीच्या रस्त्यावर, फुटपाथावर राहिले। संसदेवर काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मोर्चामुळे आणि वाढत्या जनक्षोभामुळे सरकारला अखेर बॅकफूटवर यावे लागले। दबाव इतका वाढला की भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपरफुटीच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। एका मराठी तरुणाच्या नेतृत्वाखाली झेन झी पिढीने मिळवलेला हा देशातील सर्वात मोठा विजय मानला गेला। अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर दिल्लीत मराठी माणसाच्या नेतृत्वाची ही दुसरी मोठी जादू देशाला पाहायला मिळाली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन संपले का तर नाही। अभिजित दिपके यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की जरी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी
आंदोलनादरम्यान निष्पाप विद्यार्थ्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरकारने अजून मागे घेतलेले नाहीत. कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा सरकार विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा दिपके यांनी दिला आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सार्वजनिक वार्ताचा दृष्टिकोन अभिजित दिपके यांचे हे आंदोलन केवळ एका परीक्षेच्या पेपरफुटी विरोधात नव्हते, तर ते डिजिटल युगातील तरुणाईच्या ताकदीचे प्रतीक होते. जेव्हा व्यवस्था बहिरी होते तेव्हा तरुणाईला रस्त्यावर उतरून आपला आवाज ऐकावा लागतो, हेच या आंदोलनाने सिद्ध केले. अमेरिकेतील सुख सोडून देशातील विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर लढणाऱ्या या मराठी तरुणाचा इतिहास येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या संपूर्ण आंदोलनाबद्दल आणि कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. देशाच्या आणि आपल्या भागातील अशाच महत्त्वाच्या बातम्या, विश्लेषण आणि ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी सार्वजनिक वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पाहत रहा सार्वजनिक वार्ता. जय हिंद, जय महाराष्ट्र.